मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. कोर्टाने सर्वांनाच 10 मिनिटांचा ब्रेक दिलेला असतो. तेव्हा सोनल ॲडव्होकेट भिंडेंवर खूपच भडकते. तेव्हा ॲडव्होकेट भिंडे म्हणतात, तुम्हीच मला म्हणाला होतात ना की मीच भूमी महाजन कोर्टामध्ये पोचणार नाही, मग त्या आल्याच कशा? आता माती तुम्ही खाल्ली तर मला दोष देऊ नका. म्हणून ॲडव्होकेट भिंडे सोनलचा चांगलाच माज उतरवतात. तर भूमी सोनलकडे खूपच रागाने पाहत असते. त्यानंतर आता सर्वजण आतमध्ये जाण्यासाठी निघतात. तर आकाश हा भूमीचा हात पकडत म्हणतो, सायकल राणी थांब ना. तर भूमी विचारते, आकाश काय झालं? तेव्हा आकाश म्हणतो, सायकल राणी आतमध्ये काय चालू आहे मला काहीच कळत नाही. सर्वजण किती मोठमोठ्याने ओरडतात आणि ते वकील काका तर सारखं सारखं माझं नाव घेत असतात. त्या टी व्हीवर सुद्धा मला आणि सोनलला सारखं सारखं दाखवतात. मला हे सगळं नाही आवडत. मला इथे नाही थांबायचं. म्हणून आकाश हा खूप घाबरलेला असतो. तेव्हा भूमी आकाशच्या चेहऱ्यावरून प्रेमानेच हात फिरवत म्हणते, मला कळतंय रे, या सगळ्या गोष्टींचा तुला खूप त्रास होतोय. परंतु ती सोनल तुझ्याबद्दल सगळं काही खोटं बोलत आहे हे आता लवकरच जज साहेबांना कळेल आणि त्या तुला यातून निर्दोष मुक्त करतील. फक्त थोडी कळ काढ. त्यावर आकाश म्हणतो, सायकल राणी मला माहिती आहे ग, हे सगळं काही तू फक्त माझ्यासाठी करतेस. पण तुला केवढा भाऊ झाला आणि तुला जर भाऊ होणार असेल ना तर मला हे काहीच करायचं नाही. मला घरी जायचं, मग मला शिक्षा झाली तरी चालेल. तर भूमी लगेच आकाशच्या तोंडावर हात ठेवत म्हणते, असं अजिबात बोलायचं नाही. आपल्या दोघांना काहीच होणार नाही. आई योगेश्वरीचे आशीर्वाद आहेत ना आपल्या पाठीशी, मग तू घाबरू नकोस असं म्हणत धीर देत आता भूमी आकाशचे डोळे पुसते आणि त्याला आतमध्ये घेऊन जाते. त्यानंतर आता पुन्हा एकदा केसला सुरुवात झालेली असते. तेव्हा ॲडव्होकेट भिंडे म्हणतात की कायद्याला पुरावा लागतो आणि आकाश महाजन आरोपी असल्याचा माझ्याकडे एक खूप मोठा पुरावा आहे. तेव्हा ते जज साहेबांकडे एक कागद देत म्हणतात, हे आहे डॉक्टरांचे रिपोर्ट्स. जेव्हा आकाश महाजन यांनी माझ्या अशिलावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आकाश महाजन यांच्या नखांचे ओरखडे सोनल नाईक यांच्या मानेवर पडले आहेत आणि ते पाहून डॉक्टरांनी असं स्पष्टपणे नमूद केलं आहे की या जखमा दोघांमध्ये झालेल्या झटापटीमुळे झाल्या आहेत. आणि ते ऐकून ॲडव्होकेट भानुशाली मोठमोठ्याने हसू लागतात. तर ॲडव्होकेट भिंडे त्यांना विचारतात की हसायला काय झालं? तुम्हाला जे काही बोलायचं ते स्पष्टपणे बोला. त्यावर ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात की तुमचा अभ्यास जरा कमी पडतोय. ते पुन्हा एकदा आकाशला विटनेस बॉक्समध्ये येण्यासाठी सांगतात. तर आकाश खूपच घाबरतो. भूमी म्हणते, आकाश मी आहे ना, तू नको घाबरूस. म्हणून आता भूमी स्वतः आकाशला विटनेस बॉक्समध्ये घेऊन येते. तर ॲडव्होकेट भानुशाली आकाशला म्हणतात की तुम्ही स्वतः तुमच्या मानेवर तुमच्या नखांचे ओरखडे काढून दाखवा बरं. तर आकाश हा त्याच्याच मानेवर नखांचे ओरखडे काढत असतो. तर भानुशाली म्हणतात, आणखी जोरजोरात काढा. तर आकाश हा जोरजोराने नखांचे ओरखडे मानेवर ओढत असतो. परंतु तरीही आकाशच्या मानेवर ओरखडे ओढत नाही. तर ते पाहून ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात, युअर ऑनर, आत्ताच आपण पाहिलं की आकाशच्या मानेवर ओरखडे पडलेच नाहीत, कारण आकाश महाजन यांची नखे वाढलेलीच नाहीत. तर ॲडव्होकेट भिंडे म्हणत असतात, हा काय बालिशपणा आहे? आत्ता नखे वाढलेली नाहीत, परंतु त्या दिवशी वाढलेली असू शकतात ना. आत्ता नखे दाखवण्यात काय पॉईंट आहे? तर ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात, ठीक आहे, मग त्या दिवशी आकाश महाजन यांची नखे किती वाढली होती ना ते आपण पाहूयात. तेव्हा ते स्क्रीनवर एक फोटो दाखवत म्हणतात, हा त्या दिवशीचा फोटो आहे ज्या दिवशी ही घटना घडली. आकाश महाजन खूप दिवसांनी ऑफिसमध्ये गेले होते, म्हणून स्टाफने त्यांच्यासोबत एक फोटो काढला होता. तेव्हा ते तो फोटो झूम करून दाखवतात. तर त्यामध्ये आकाशची नखे वाढलेली नसतात, परंतु सोनलची नखे मात्र खूप वाढलेली असतात. तेव्हा सोनल खूपच घाबरते आणि आपली नखे ओढणीखाली झाकून ठेवते. तर इकडे भूमी उठून उभी राहते आणि जज साहेबांना सांगते की आकाशची नखे कधीच वाढलेली नसतात, कारण ते त्याला आवडतच नाही. तर आकाश म्हणतो, हो, नखे वाढली की त्यामध्ये जर्म्स होतात ना, म्हणून मी माझी नखे कधीच वाढवत नाही, नेहमी कापत असतो. मी गुड बॉय आहे ना म्हणून. तर ते ऐकून सर्वजण खुश होतात. आकाश विचारतो, वकील काका, आता मी खाली बसू शकतो का, कारण माझे पाय खूप दुखत आहेत. त्यावर ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात की जोपर्यंत कोर्ट निकाल देत नाही तोपर्यंत तुम्हाला इथेच उभं राहावं लागेल. त्यानंतर ॲडव्होकेट भानुशाली भिंडेंना विचारतात
की मानेवरील जखमेचा रिपोर्ट तर तुम्ही आणला, परंतु या जखमा आकाश महाजन यांच्या नखांच्या ओरखड्यांमुळेच झाल्या आहे, हा रिपोर्ट का नाही आणला? कारण जर तुम्ही वेळेवर टेस्ट केली असती ना, तर त्यांच्या मानेवर आकाश महाजन यांचा DNA तुम्हाला सहजपणे सापडला असता. परंतु तुम्ही तसं केलं नाही. तुम्ही स्ट्रॉंग रिपोर्ट आणण्याचा प्रयत्न केला नाही. तुम्ही इझिली हे प्रूव्हसुद्धा करू शकला असता, परंतु तुम्ही तसं केलं नाही, कारण तुम्ही पूर्णपणे खोटं बोलत आहात. तर ॲडव्होकेट भिंडे लगेच खाली मान घालतात. तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली म्हणत असतात की सोनल नाईक या एवढंच खोटं बोललेल्या नाही, तर भूमी महाजन यांनी त्यांच्याबद्दल एक खूप मोठी गोष्ट शोधून काढली आहे. कारण भूमी महाजन यांनी त्यांच्या बंधूंना महाजन गारमेंट्सच्या कोल्हापूर ब्रांचमध्ये पाठवलं होतं मिस सोनल नाईक यांची माहिती काढण्यासाठी, आणि तिथे एक खूप मोठी गोष्ट आमच्या हाती लागली आहे. मी प्रशांत देसाई यांना कोर्टामध्ये बोलावू इच्छितो. त्यावर जज परवानगी देतात. तर प्रशांत विटनेस बॉक्समध्ये येऊन उभा राहतो आणि सर्वांना सांगतो, जेव्हा मी कोल्हापूर ब्रांचमध्ये गेलो होतो तेव्हा तिथे 10 वर्ष जुन्या असलेल्या घायतोंडे मॅनेजरला मी सोनल नाईक यांचा फोटो दाखवला. त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की या इथे कधीही काम करत नव्हत्या, आम्ही कधी हिला पाहिलंसुद्धा नाही, आणि सोनल नाईक या नावाची व्यक्ती इथे कधीच काम करत नव्हती. आणि ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो. तेव्हा कोल्हापूर ब्रांचच्या कामगारांची लिस्ट आणि त्या मॅनेजरचं पत्रसुद्धा आता वकील भानुशाली हे जज साहेबांकडे देतात. त्यानंतर ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात की जेव्हा आम्ही ह्या गुन्ह्याच्या मुळाशी पोचलो तेव्हा आणखी एक महत्त्वाची गोष्ट आमच्या हाती लागली. आता आमचा पुढचा साक्षीदार आहे विश्वास नाईक आणि प्रतीक्षा नाईक, म्हणजेच सोनल नाईक यांचे आई वडील. आणि ते ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीनच हादरते. तेव्हा सोनलचे आई बाबा लगेच कोर्टामध्ये येतात. तर सोनलची आई चिडूनच सोनलच्या जोरात कानाखाली मारते आणि ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. जज साहेब म्हणतात की मिसेस नाईक, तुम्ही कोर्टामध्ये आहे याचं भान ठेवा. तर भानुशाली त्या दोघांनाही खाली बसण्यासाठी सांगतात. त्यानंतर ॲडव्होकेट भानुशाली सांगतात की सोनलच्या आईवडिलांची साक्ष इथे खूप महत्त्वाची आहे. तेव्हा ते सोनलच्या वडिलांना विटनेस बॉक्समध्ये उभं करतात आणि विचारतात, सोनल नाईक ही तुमची मुलगी आहे ना? ती तुमच्याच घरात राहते ना, की करिअरसाठी जॉबसाठी कुठे बाहेर राहते? तुम्हाला तिचा अभिमान वाटत असेल ना की तुमची मुलगी स्वतःच्या पायावर उभी आहे म्हणून? तेव्हा आता सोनलची आई उठते आणि मोठ्यानेच ओढून सांगते की आम्ही तिला घराबाहेर काढलं आहे, आणि अशी कपाळकरंटी मुलगी माझ्या पोटी जन्माला आली नसती ना तर खूप बरं झालं असतं. मला तिची आई म्हणून घेण्याची सुद्धा खूप लाज वाटते, आणि ही तर आमच्या कपाळावर लागलेला एक कलंक आहे. हिला पहिल्यापासूनच मोठी मोठी स्वप्न बघायची सवय आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी कुठल्याही थराला जायची सुद्धा. ही एक आई म्हणून मला हे सगळं सांगायची लाज वाटते, परंतु हिला सवय आहे पैशांसाठी मोठमोठ्या लोकांना जवळ करणं, त्यांना फसवणं, आणि हिच्या ह्याच स्वभावामुळे सतत आमच्या घरात भांडणं तमाशे व्हायचे. तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिला नाही कळलं, आणि म्हणूनच आम्ही तिला घराबाहेर काढलं. हिच्याशी आता आमचा काही एक संबंध नाही, परंतु आकाश महाजन हिच्या या स्वभावाचा पहिला बळी नाही, म्हणून सोनलची आई खूप रडू लागते. भानुशाली म्हणत असतात, एक आई आपल्या मुलीला जेवढं ओळखू शकते तेवढं कोणीही ओळखू शकत नाही. आता सगळं काही सिद्ध झालं आहे, तर मी कोर्टाला विनंती करतो की आकाश महाजन यांना निर्दोष मुक्त करावं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की भूमीला संशय आलेला असतो की सोनलच्या पाठीमागे कुणाचा तरी हात आहे, आणि सोनलसोबत फोनवर बोलत असताना ती अभिला रंगेहात पकडते. मालिकेच्या अशाच भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.